3 हॅपी न्यू इयर. मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. तर सकाळचं तुम्ही बघितलं असतं, चहा नाश्ता सगळा झाला. त्यानंतर आता संध्याकाळचे वाजले 6 आणि आता आम्ही निघालो आहे 31st पार्टी करायला. इथे राजोडी बीचवर आहे. तर जस्ट बघू काहीतरी, हा पहिला एक्सपिरियन्स आहे आमची 31st काय ना वेदू साजरी करण्याचा. आता आम्ही कधीच कुठे जात नाही. आपलं घर भलं, आपण भलं, आणि मंदिरात जा किंवा अजून कुठेतरी जा. आणि संध्याकाळी म्हणजे 31st जेव्हा लोकांचा रंगात येतो तोपर्यंत आम्ही घरी आलेलो असतो. तर आज पहिल्यांदा आम्हीसुद्धा चाललो आहे आणि काहीतरी मस्त महत्त्वाच्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत, त्याही घ्यायला जाऊ. तर चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि वर्षाचा शेवट असा काहीतरी छान होतो आहे. बघूया आजचा हा व्लॉग कसा जातो. चलो स्टे ट्यून. गार्गी हाय हाय ये. तिचा हा पॅन्ट इतका आवडतो ना मला, मस्तच वाटतो. प्रत्येक वेळेस हाच असतो. आणि मी अशी जीन्स आणि कुर्ती घातली आहे. तसं तर गाऊन घालायला पाहिजे, पण आम्ही वेगळ्या ठिकाणी जातोय आधी. आज मी बीचवर चालली आहे 7 वाजता. तर आम्ही आलो आहे VSP, रिलायन्स आणि टॉप 10 ह्या 3 आता दुकानं आम्हाला सर्च करायची आहे. आणि याच्यातून काय घेणार आहोत ते तुम्हाला कळेलच. चला काय की द्यावे.
आमच्या घरच्या अवतारात. आणि आता आमच्या वहिनीने मस्त असं केक बनवलं, तर आता आम्ही केक कट करू. आता म्हणजे हॅपी न्यू इयर कंप्लीट करूनच टाकू ना, आणि केक कापला नाही तर कसं चालेल. आणि आयता तिने केक बनवूनच ठेवलं आहे, थोडंसं तिचं फिनिशिंग बाकी आहे. आणि आता वाजलेत 1:45. कोमल आणि हे लोक इकडे आले असते तर मजा आली असते ना. नेक्स्ट इयर बोलवा लागते, असं करू. चला चला, तू बघ केक आला आहे बघ तनू. तनू केक आला, केक बघू दे. हॅपी न्यू इयर. होममेड केक आलाय आमचा, ठेव खाली. ये चला खाली बसूया मस्त पैकी नाही, आणि खाली बसून मस्त कापूया. लिहिलंय ना, फोटो काढू दे. चला गपरे, चला सुरू. हॅपी न्यू इयर. यार क्लॅप करा कोणी. हॅपी न्यू इयर. बोला तनू गार्गी बोला हॅपी न्यू इयर. असे हे बेस्ट आहेत, तनूचंच बेस्ट आहे बाबा. बस ना तनू, कापा हे करा ते करा. ही गोडघाशा गोडघाशा आपल्या हॅपी न्यू इयर. बघा झाला आमचा हॅपी न्यू इयर संपलेला आहे. बस खाली, चला बस लावून देते. चला मग मी तुला लावून देते. चला हा चलो. चांगलं असं असं कर, असं 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 करा, हां असं असं. छान दिसणार ना. भावाला तेल लावून दिलं. अरे अरे तुम्ही दोघच नाहीये. कुठं गेली होती? तर दुसऱ्या दिवशी इकडनंच मिस्टर ऑफिसला गेले होते आणि मग मी बसून आपलं मस्त टाईमपास करत होते. आणि हा दिवस ना असा झोपण्यातच गेला, त्यामुळे पूर्ण दिवस काही शूट नाही झालं. आणि रात्री मस्त काहीतरी बनवावं म्हणून मग वहिनीने पनीर बटर पनीर बनवलं होतं. बटर पनीर मसाला मुलांनाही आवडतं, मग आम्ही दोघींनी मिळून सगळं केलं होतं जेवण. तर असं मस्त पनीर बटर मसाला बनवलेला होता. आणि तिने म्हटलं होतं की ताई आपल्या घरीचे तंदूर आहे ना, त्याच्यामध्ये नान खूप छान होतात. तर मी म्हटलं चला ट्राय करूया. मग त्या हिशोबाने मग तंदूर रोटी बनवण्याचं ठरलं. तर अशा पद्धतीने ही तंदुरी रोटीसुद्धा आम्ही मग बनवली. तर हे पहिल्यांदाच होतं माझ्यासाठी, कारण त्यांच्या घरी आहे. तर म्हटलं चला बनवून बघूया. वर्षाचा पहिला दिवस एकदम माहेरी गेला आणि असं मस्त छान बेत होता. तर छान गेला दिवस. आणि मस्त अशी तंदुरी रोटी होते. ॲट अ टाईम तुम्ही 2 ते 3 ठेवू शकता, पण हे जरा आमचं पहिलं होतं म्हणून आम्ही जरा घाबरतच करत होतो की चटका लागेल असं काहीतरी. नंतर फटाफट जमलं. तर हे बघा किती मस्त झालेली होती. आणि भाजी चपाती आणि श्रीखंड असं छान मस्त मेनू होता. आणि मस्त डिनर झालं आमचं. त्यानंतर घाईघाईत 31चं जे काम बाकी होतं ते कंप्लीट करायला गेलो. आणि आम्ही एक्झॅक्ट रात्री फक्त लास्ट कस्टमर होतो आम्ही मोबाईल घेणारे. आणि बस VSP मध्ये मोबाईल घेऊन आलो. माझा हा आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. 31 पासून सुरुवात केलेला व्हिडिओ आज इथे मी एंड करते. आणि हा होता नवीन मोबाईल घेतलेला. आता त्याचा बॉक्स तिकडे आहे. तर विवोचा एक नवीन मोबाईल घेतलेला आहे. आणि हे जे क्लिप आहे ही शेवटची क्लिप आहे, ती विवोमधूनच आहे. त्यामुळे ना अजिबात ॲडजस्ट होत नाही आहे. ॲक्च्युली कॅमेरा कुठे आहे, मला कुठे बघायचं आहे, मला थोडासा खूप कन्फ्यूज होतं आहे. तर सवय व्हायला वेळ लागेल. आणि पूर्ण दिवस ना त्याच्यामध्ये निघून जातो आहे माझा की अरे हे काय, हे कसं काहीच सापडतच नाही आहे खरं म्हणजे. तर असं होतं आहे. तर ठीक आहे, ते काही दिवसांनी आपल्याला सवय होईलच. आधीच्या मोबाईलची खूप जास्त सवय असणार, तर नवीन मोबाईलचं इतकं वाटतसुद्धा नाही, असं होतं कधी. पण त्याचे ऑलरेडी 2 माझ्या त्या मोबाईलला जवळजवळ 6-7 महिने झाले त्याचे मधून ब्रेक झालेला होता. तो एकदा पूर्ण पाण्यात पडलेला होता तलावामध्ये. आणि मग त्याला काढून पुसून सगळं केलेलं होतं. तर भरपूर डॅमेज झालेला आहे आणि चालत होता बऱ्यापैकी बिचारा. तर माझ्या इथे मागेच लागलेले की तू म्हणजे खूप 2-3 महिने झाले की मागेला की मोबाईल घे. मी म्हटलं नाही, मला नवीन वर्षातच मोबाईल घ्यायचा. असं काही ठरलं नव्हतं की 1 तारखेलाच घेईन. मी म्हटलं जॅनमध्ये घेईन की मला लक्षात राहील किंवा मला बरं वाटेल की नवीन वर्षात मी मोबाईल घेतला असं. तर ते नेमकं शेवटी 1 जानेवारीलाच घेण्यात आला. तर म्हटलं चला बरं, 1 जानेवारीपासून नवीन मोबाईल आला आहे आपला. आणि आता त्याच्यावर व्हिडिओ शूट करेन, बघू कशी क्लिअरिटी कशी येते. ते फंक्शन शिकण्यातच जास्त वेळ जातो. वेदू आहे म्हणून ठीक आहे, वेदू बऱ्या गोष्टी सांगत असतो मला, बऱ्याच गोष्टी. तर चला, असा होता मग आजचा व्हिडिओ. आणि
म्हणजे 31 2023ची रात्र आणि म्हणजे पूर्ण दिवसच आणि 1 जानेवारीचा पूर्ण दिवस खूप मस्त गेला. दोन्हीही आठवणीतले आहेत. असं झालं, पहिल्यांदा 31 पार्टी साजरी केली आणि 1 जानेवारीला नवीन मोबाईल घेतला, तर दोन्ही दिवस खास. तर चला, आता पूर्ण आपली रुटीन नेहमीसारखी जशी आहे तशी सुरूच राहील. तर तुमचंही आयुष्य खूप छान मस्त मजेत जाऊ आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज.